जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसाचं एक मिशन राबवलेलं आहे आणि त्यामध्ये विविध जे संवर्ग आहेत त्या संवर्गामध्ये जवळपास 1.5 लाख पदांवर पदभरतीची घोषणा त्यांनी केलेली आहे। तर त्यामध्ये ग्रुप अ, ब, क, ड या चारही संवर्गामध्ये किती किती पदं आहेत, मंजूर पदं किती आहेत, एकूण भरल्या किती गेलेत आणि अजून देखील किती पदं रिक्त आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर DHS म्हणजेच आरोग्य विभागामध्ये किती जागा निघू शकतात आणि DMER मध्ये सुद्धा किती जागा निघू शकतात यांचा तपशील आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा। तर बघा, हे एक पेपर कट आहे। पेपरमध्ये माहिती आलेली आहे ग्रुप अ जो संवर्ग आहे यामध्ये आतापर्यंत 43,219 एवढे पद मंजूर झाले होते। त्यापैकी 27,664 पदं भरल्या गेली आहेत, तर 15,615 पदं रिक्त आहेत। त्याचबरोबर ब चे 74,047 पदं मंजूर झाली होती। 44,149 पदं भरून घेतल्या गेल्या आहेत। 29,898 पदं अजून देखील रिक्त आहेत। गट क आणि ड चे सरळ सेवेमार्फत भरल्या जातात। यांचा तपशील आपण पूर्ण डिटेल्समध्ये जर पाहिला तर 4,83,895 एवढी गट क ची जी पदं आहेत सगळ्या विभागातील ते मंजूर झाले होते। त्यापैकी 3,48,238 पदं भरून घेतली गेली आहेत आणि आता 1,35,057 एवढे पदं गट क चे रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि गट ड मध्ये महाराष्ट्रात एकूण 1,23,583 एवढी वॅकन्सीज आहेत। त्यापैकी 64,850 एवढे पदं भरून घेतले गेले आहेत, तर गट ड चे 58,733 पदं अजून देखील रिक्त आहेत। तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा, गट अ पासून ड पर्यंत 7,23,804 एवढी पदसंख्या आहे। त्यापैकी 4,84,901 एवढी पदं भरून घेतल्या गेली आहेत, तर अजून रिक्त 2,36,802 पदं अजून रिक्त आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यापैकी जे पहिले गट अ आणि गट ब चे आहेत हे MPSC द्वारे भरल्या जातात। त्यामध्ये जवळपास 35,000 जे पद आहेत ते आहेत, म्हणजे हे वरचे जे 36 आहेत हे गट अ आणि ब चे आहेत। उरलेल्या 2 लाख जे पद आहेत त्या 2 लाख पदांपैकी 1.5 लाख पदांवर पदभरतीची घोषणा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। 1.5 लाख पद म्हणजे जवळपास जेवढे पद शिल्लक आहेत त्या सगळ्या पदांवरती पदभरती होणार आहे। तर बघा, कोणत्या विभागामध्ये पदभरती होऊ शकते हे आहे आरोग्य विभागाचा तपशील। आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे मंडळ आहेत, जवळपास 17। आता त्याच्यामध्ये संचालन ऑफिस आहेत आणि उपसहसंचालन ऑफिस सुद्धा आहेत। बघा, सहसंचालन ऑफिस 5 आणि बाकीचे उर्वरित जे आहे ते 12 उपसंचालन आहेत। यामध्ये एकूण पद मंजूर सरळ सेवेने, पदोन्नतीने आणि सरळ सेवेने दोन्ही भरण्याचे पद आणि एकूण पदांचा तपशील इथं दिलेला आहे। एकूण सरळ सेवेने सगळ्या मंडळांचं एकत्रित जर बघितलं, एकूण 24,204 पदं मंजूर झालेले आहेत। त्यापैकी 17,855 भरून घेतलेत आणि 6,349 पदं अजून देखील रिक्त आहेत। पदोन्नतीने भरायचे 2,131 पदं आणि टोटल 8,480 जे पदं आहेत ते DHS मध्ये आरोग्य विभागाचे गट क चे अजून रिक्त आहेत 8,480 पदं। आणि हा तपशील जून पर्यंतचा आहे। जून पासून डिसेंबर पर्यंत अजून याच्यामध्ये वाढ होऊन जवळपास 10,000 प्लस जे पद आहेत हे आरोग्य विभागात गट क चे आणि त्याचबरोबर गट ड संवर्गामध्ये आरोग्य विभागाचे 4,890 प्लस या 6 महिन्यातले 1,000 जर धरले तर 6,000 जे पद आहे ते गट ड चे, असे दोन्ही मिळून जवळपास आरोग्य विभागामध्ये 16,000 प्लस पदे रिक्त आहेत। यापैकी कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो
12,000 पदांवर पदभरती निघू शकते. 12,000 पदांवर पदभरती निघू शकते. याच्यामध्ये तपशील आहे बघा पूर्ण. 13,370 पदं आता रिक्त आहेत गट अ आणि ड चे. याच्यामध्ये प्लस 6 महिन्यामध्ये रिक्त झालेले आपण 3,000 जरी धरले, टोटल 15,000 जरी समजलं, तर त्यामध्ये जवळपास 12,000 प्लस पदांसाठी आरोग्य विभागाची पदभरती निघू शकते. त्यानंतर आपण DMERचा तपशील पाहणार आहोत. DMER मध्ये बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, त्याचबरोबर यवतमाळ, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या 4 अतिविशेष रुग्णालयांचा एक GR आलेला आहे. त्या GR मध्ये द्वितीय टप्प्यामध्ये 543 आणि तृतीय टप्प्यामध्ये जवळपास 406 असे एकूण 959 पदं आणि त्याचबरोबर गट क चे 116 नियमित आणि गट ड चे 132 नियमित असे अधिकचे 248 पदं, म्हणजे जवळपास 1200 प्लस जे पदं आहेत ते अतिविशेष उपचार रुग्णालयामध्ये DMER द्वारे भरण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबर आणि नवीन बघा, पालघर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे काही नवीन नवनिर्मित हॉस्पिटल आहेत त्यामध्ये आता असे जवळपास 12 नवनिर्मित हॉस्पिटल्स आहेत, GMC आहेत. त्यापैकी जवळपास 3 GMC वरती पदभरती झालेली आहे आणि 9 GMC अजून शिल्लक आहेत. तर आपण एका GMCचं जर बघलं यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तर गट क इथून सुरुवात आहे. त्यामध्ये कोणते कोणते पद आहेत ते सुद्धा आपण बघू. परिसेविका असेल, वरिष्ठ सहाय्यक, अधिपरिचारिका, स्पीड थेरपिस्ट असेल किंवा आहार तज्ज्ञ असेल, औषध निर्माता असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, क्षकिरण तंत्रज्ञ असेल, ECG टेक्निशियन असेल, असे वेगवेगळे पद आहेत. औषध निर्माता आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, दंत तंत्रज्ञ आहे, स्वच्छता निरीक्षक आहे. असे एका GMC मध्ये 520 पद जे आहे ते निघण्याची शक्यता आहे DMER मध्ये. बघा आता 520 एका GMC मध्ये म्हणलं तर पालघर 1, वाशिम 2, वर्धा 3, अमरावती 4, गडचिरोली 5, हिंगोली 6, ठाणे 7, जालना 8 आणि बुलढाणा 9, भंडारा 10 अशा पद्धतीच्या ज्या 10 GMC आहेत, या 10 GMC पैकी हिंगोलीमध्ये जवळपास जागा भरून घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे उरलेले राहिलेले 9 GMC आहेत. एका GMC मध्ये जवळपास 520 जागा आहेत. 520 गुणिले 9 जर विद्यार्थी मित्रांनो म्हणलं तर जवळपास बघा 4,200 जे आहेत त्या नवनिर्मित हॉस्पिटलमध्ये होतात आणि त्यानंतर 1200 प्लस जागा ज्या आहेत त्या जागा GMC मध्ये जे अतिविशेष रुग्णालय आहेत त्या रुग्णालयामध्ये होतात. तर याचा जर आढावा म्हणला तर जवळपास 5,400 जे पद आहेत या पदांसाठी पदभरती DMER मध्ये निघू शकते विद्यार्थी मित्रांनो. याचबरोबर मुंबई उपमहानगर, त्याचबरोबर दंत महाविद्यालय आणि जे आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा याच्यात पदभरती निघू शकते. त्या सगळ्यांचा जर तपशील म्हणला तर जवळपास 10,000च्या जवळपास पदांवरती ही पदभरती निघू शकते. त्यानंतर बघा हा GR आहे कंत्राटी पदभरतीसाठीचा. DMER मध्ये हा सुद्धा GR आला होता, ज्यामध्ये गट क आणि ड चे बाह्य स्रोताद्वारे सुद्धा पदभरती होणार होती. या पदभरतीमध्ये जवळपास 6,830 जे पद आहेत हे बाह्य स्रोताद्वारे सुद्धा भरून घेण्यात येणार आहेत. त्याचा सुद्धा तपशील आहे. नियमित पदभरती सुद्धा आहे. जवळपास DMER मध्ये 10,000 पद आणि DHS म्हणजेच आरोग्य विभागामध्ये सुद्धा 10 ते 12,000 पदांसाठी पदभरती येऊ शकते. त्यामुळं पदभरती किती असेल, किती पदं असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे फोकस करा. तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिलीच जाईल. त्यामुळे तुम्ही जाहिरातीची चिंता न करता अभ्यासावर फोकस करा आणि अशाच माहितीसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलच्या बायोमध्ये माझा Instagram ID सुद्धा दिलेला आहे. तिथं सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.